समजा ग्रामपंचायत आणि गाव माझा कोळीपाडा आहे. इथला रहिवासी शेतकरी पहिले हे ज्वारीची लागवड केलेली आहे इकडे, नंतर तुरीची लागवड केलेली आहे, त्याच्यामध्ये तीळ आहे, परत चवळा आहे, गावठी चवळा, काकड्या आहे. एवढं एक 6 गुंठ्यामध्ये केलेलं आहे सर्व. मला एक सांगा, ही जी पिकं आहेत त्यांची तुम्ही नावं सांगितली, काय काय? एक सांगितलं की हे काय ज्वारी, ही ज्वारी आहे, आणि ह्या ज्वारीवर काय चढलेलं आहे? चवळे चढलेले. कुठे चवळा आहे? हा चवळा आहे. हा चवळा. त्यानंतर पुढे हे काय? तूर आहे. तूर आहे. तूरवर पण चवळा चढलेला आहे आणि त्याच्यावर आलेला आहे. नंतर हे कडेला काय आहे? हे काय? तीळ आहे. तीळ आहे. मग आता ह्यातलं पहिल्यांदा कुठलं पीक निघेल या एवढ्या ह्याच्यातलं? पहिल्यांदा चवळा निघेल. मग चवळा झाल्यानंतर दुसरं पीक कुठलं निघेल? दुसरं तीळ निघते. तीळ निघेल. तीळ नंतर मग ज्वारी निघते. ज्वारी नंतर मग हे तूर काढतो. तूर काढत आहे. त्याच्या मधोमध मग हे काकडी निघते. म्हणजे मग टप्प्याटप्प्याने एवढ्या जमिनीत ही जवळजवळ 8 एक पिकं तुमची